ودخل معه السجن فتيان قال أحدهما إني أراني أعصر خمرا وقال الآخر إني أراني أحمل فوق رأسي خبزا تأكل الطير منه نبئنا بتأويله إنا نراك من المحسنين قال لا يأتيكما طعام ترزقانه إلا نبأتكما بتأويله قبل أن يأتيكما ذلكما مما علمني ربي إني تركت ملة قوم لا يؤمنون بالله وهم بالآخرة هم كافرون واتبعت ملة آبائي إبراهيم وإسحاق ويعقوب ما كان لنا أن نشرك بالله من شيء ذلك من فضل الله علينا وعلى الناس ولكن أكثر الناس لا يشكرون يا صاحبي السجن أأرباب متفرقون خير أم الله الواحد القهار ما تعبدون من دونه إلا أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما أنزل الله بها من سلطان إن الحكم إلا لله أمر أن لا تعبدوا إلا إياه ذلك الدين القيم ولكن أكثر الناس لا يعلمون يا صاحبي السجن أما أحدكما فيسقي ربه خمرا وأما الآخر فيصلب فتأكل الطير من رأسه قضي الأمر الذي فيه تستفتيان وقال للذي ظن أنه ناج منهما اذكرني عند ربك فأنساه الشيطان ذكر ربه فلبث في السجن بضع سنين. आणि युसुफ जेव्हा कैदखान्यात गेले तेव्हा 2 तरुण त्यांच्यासोबत कैदखान्यात दाखल झाले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मी स्वप्नात काय पाहतो की दारू गाळत आहे. आणि दुसरा म्हणाला, मी स्वप्नात पाहिलं की आपल्या डोक्यावर भाकरी ठेवल्या आहेत आणि पक्षी त्यातून खात आहेत. युसुफ, तुम्ही आम्हाला फार नेक, सदाचारी आणि भल्या लोकांपैकी दिसत आहात. आम्हाला या स्वप्नांचा खुलासा काय तो सांगा. युसुफ यांनी सांगितलं की इथे कैदखान्यात तुम्हाला जे खायला प्यायला मिळतं ते येण्यापूर्वी मी तुम्हाला या स्वप्नाचा खुलासा सांगेन. माझ्या पालनकर्त्यानं जे काही मला शिकवलं आहे त्या ज्ञानाचाच हा एक भाग आहे. तेव्हा बंधूंनो ऐका, मी त्या लोकांचा मार्ग सोडून दिला आहे जे अल्लाहवर असलेल्या इमानापासून हटले आणि हे सर्व आखिरतचे इन्कारी झाले आहेत. मी तर इब्राहिम यांच्या लोकांचा मार्ग धरला आहे, ज्याचं आवाहन माझे बाप दादा इब्राहिम, इसहाक आणि याकूबनं जारी केलं. हे आमच्या मानप्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे की आम्ही अल्लाहच्या सोबत कोणत्याही चीज वस्तूला सहभागी ठरवावं. हा अल्लाहचा आमच्यावर आणि लोकांवर मोठा उपकार आहे. परंतु बहुतेक लोक अल्लाहच्या एवढ्या मोठ्या कृपा देणगीबद्दल आभार सुद्धा मानत नाहीत. कैदखान्यातील माझ्या साथीदारांनो, अनेकांना पालनकर्ता मानणं चांगलं की एकमात्र अल्लाहला मानणं चांगलं, जो सर्व प्रकारे जबरदस्त उपास्य आहे. अल्लाहला सोडून ही जी तुम्ही दुसऱ्यांची भक्ती उपासना करता तर हे फक्त नावापुरतेच आहेत, ज्यांना तुम्ही मनानं घडवलं आहे आणि तुमच्या बापदाद्यांनीही असंच काही केलं होतं, ज्याबद्दल अल्लाहनं कोणताही पुरावा उतरवला नाही. खबरदार व्हा की आदेश देण्याचा अधिकार केवळ एकट्या अल्लाहचा आहे आणि त्यानंच हा आदेश दिला आहे की एका अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाचीही भक्ती उपासना करू नका. हाच धर्म आहे ज्याद्वारे मजबूत बंदोबस्त कायम होतो. परंतु बहुतेक लोक ही साधी सरळ गोष्टही जाणत नाहीत. हे कैदखान्यातील साथीदारांनो, तुमच्या दोघांपैकी एक जण आपल्या मालकाला दारू पाजण्याच्या नोकरीवर राहील आणि दुसऱ्याला फाशी दिली जाईल. मग पक्षी त्याच्या डोक्याला टोच मारून मारून खातील. तुम्ही जी गोष्ट मला विचारली होती तिचा परिणाम अशा प्रकारे समोर येईल. या दोघांपैकी त्या माणसाला ज्याच्याविषयी युसुफची कल्पना होती की त्याची सुटका होईल, युसुफ म्हणाले, आपल्या मालकाजवळ माझा उल्लेख करावा. परंतु त्या सुटका मिळणाऱ्या माणसाला सैतानानं या गोष्टीचा विसर पाडला की त्यानं बादशहाजवळ युसुफचा उल्लेख करावा. मग काय, आणखी कित्येक वर्ष युसुफ कैदखान्यातच राहिले.